कोलंबियातील सांता मार्टा शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आलाय। रस्ते, घरं आणि शॉपिंग सेंटर पाण्याखाली गेलेत। कोलंबियामध्ये नुकताच 500वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता आणि त्यानंतरच हे नैसर्गिक संकट उद्भवलंय। पुरामुळे नागरिकांच्या राहण्याचे, खाण्याचे हाल झालेत। हवामानातील बदल आणि निकृष्ट पायाभूत सुविधांचा लोकांना फटका बसलाय। पुरात अडकलेल्यांसाठी प्रशासनाने बचाव आणि पुनर्वसन कार्य सुरू केलंय। तरीही अनेक भागातील लोक अजूनही अडचणीत आहेत। दक्षिण कोरियात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। ग्वांगझू आणि साऊथ जिओला या प्रांतात आपत्तीच्या शेकडो घटना नोंदवण्यात आल्यात। मुआन भागात 24 तासात 290.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या विक्रमी पावसामुळे अनेक लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं। पूरस्थितीमुळे एका व्यक्तीचा मृत्यूही झालाय। गेल्या 200 वर्षातील हा सगळ्यात जास्त मोठा पाऊस असल्याचं तिथल्या स्थानिकांनी सांगितलंय। दरम्यान पुरामुळे ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांचं प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे। इटलीच्या मार्शे प्रांतातील ओसिमो शहरात अचानक झालेल्या जोरदार गारपिटीमुळे रस्ते भरून गेलेत। मुसळधार पाऊस आणि त्यात पडत असलेल्या गारांमुळे रस्त्यांना गारांच्या नद्यांचं स्वरूप आलंय। मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे संपूर्ण शहरातील वाहतूक देखील ठप्प झाली आहे। रस्त्यावर पार्क असलेल्या गाड्या देखील घसरून वाहून गेल्यात। आपत्कालीन सेवा आणि प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली आहे। सोशल मीडियावर या गारपीटचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय, ज्यात सगळे रस्ते चक्क गारांच्या बर्फानं भरलेले दिसतायत। येमेनच्या किनाऱ्याजवळ एक भीषण बोट अपघात झालाय, ज्यात 68 लोकांचा मृत्यू झालाय। या बोटीत 154 इथिओपियन स्थलांतरित होते। दरम्यान अपघातानंतर बोटीतले 74 लोक अजूनही बेपत्ता आहेत। आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेत 12 जणांना वाचवलंय। या घटनेनंतर 54 जणांचे मृतदेह समुद्रात तरंगतानाही दिसले। त्यानंतर या मृतदेहांना जुंजीबारमधील रुग्णालयात नेण्यात आले। येमेनमधील अशा अपघातांची संख्या आता वाढतच चालली आहे। तसंच अनेक घटना युद्ध आणि मानवी तस्करीमुळे घडत असल्याचं समोर आलंय। येमेनमध्ये गेल्या काही वर्षात शेकडो स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची आकडेवारीही IOMने दिली आहे। अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनमधील ओक या बेटाजवळ एक छोटं विमान समुद्रात कोसळलं। या अपघातानंतर तात्काळ बचाव पथक घटनास्थळी पोहोचल्यानं पायलटचा जीव वाचलाय। या अपघातात पायलट किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। विमान समुद्रात पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान जहाजांच्या मदतीनं विमान पाण्यातून बाहेर काढलं जात आहे। अपघात कसा झाला याचं कारण अजून अस्पष्ट आहे, पण तांत्रिक बिघाडामुळे विमान पाण्यात उतरल्याचं शक्यता आहे। या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। रशियाच्या सोची शहरातील तेल डेपोवर युक्रेनने ड्रोन हल्ला केला, ज्यामुळे मोठी आग लागली। हे ड्रोन तेलाच्या टाकीवर आदळले आणि त्यानंतर मोठी आग लागली। 120हून अधिक अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं, अशी माहिती क्रास्नोडार प्रदेशाचे गव्हर्नर क्रोंड्यातेव यांनी दिली आहे। याच दरम्यान ज्या 2 रशियन मुलींनी या स्फोटाचा व्हिडिओ बनवला त्यांना अटक करण्यात आली आहे। रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनचे 93 ड्रोन पाडल्याचा दावा केलाय। ते युक्रेननेही रशियावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवलेत। दुसरीकडे अमेरिकेने रशियावर नवीन आर्थिक निर्बंध लावण्याचा देखील इशारा दिलाय। युक्रेन रशिया युद्धादरम्यान युक्रेनियन सैनिक महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढलाय। गेल्या 3.5 वर्षात महिलांची संख्या 1 लाखापर्यंत पोहोचली आहे। सध्या युक्रेनियन सैन्यात 10 लाख सैनिक आहेत, ज्यात 5,500 महिला आघाडीवर लढत आहेत। महिलांनी ड्रोन, तोफखाना आणि फ्रंटलाईन कर्तव्यावर काम केलंय। याआधी 2022 मध्ये सैन्यात 15%च महिला होत्या, पण आता त्यांची संख्या दुप्पट झाली आहे। माजी व्यावसायिक हेप्टाल्टलेट अलिना सुख आणि तोफखान कमांडर ओल्हा बिहार यांच्यासारख्या महिलांनी आपल्या शौर्याची आणि तंत्रज्ञानाची क्षमता दाखवली आहे। उत्तर गाझा पट्टीतील झिकीम या इस्रायल नियंत्रित वितरण केंद्रातून परतणाऱ्या गर्दीतून अन्न मिळवण्यासाठी पॅलेस्टाईनमधील महिला आणि मुलं संघर्ष करतायत। इस्रायलच्या आक्रमणामुळे 22 महिन्यांपासून गाझा बाहेरील पुरवठ्यावर अवलंबून आहे। अन्न शोधणाऱ्या 33 पॅलेस्टाईनना इस्रायली सैन्यानं ठार केलंय। संयुक्त राष्ट्रांच्या मध्ये 27 मे ते 31 जुलै दरम्यान त्यांच्या मदत केंद्राजवळ 859 लोक मारले गेलेत। इस्रायलच्या नाकेबंदीमुळे 20 लाखांहून अधिक पॅलेस्टिनी उपासमारीच्या धोक्यात आहेत। गाझामध्ये सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। गाझामध्ये लोकांपर्यंत खूप कमी प्रमाणात मदत पोहोचते। मध्य आणि दक्षिण गाझामध्ये हवाई मार्गाने मदत पोहोचवली गेली आहे, पण मदत वितरण थांबवल्यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। गाझामध्ये सध्या दुष्काळाची स्थिती अत्यंत वाईट आहे। सुरक्षितपणे अन्न पोहोचवणं जवळजवळ अशक्यच झालंय। इस्रायलने मार्चपासून 2.5 महिन्यांपर्यंत अन्न आणि इतर पुरवठ्यावर पूर्णपणे बंदी घातली होती। हमासने ओलीस ठेवलेल्या डझनभर लोकांना सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढवणं हा यामागचा उद्देश होता, असं इस्रायलने यानंतर म्हटलंय।
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या वस्तूंवर 35% कर वाढवलाय. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी यावर अमेरिकेशी रचनात्मक तोडगा काढण्याची आशा व्यक्त केली आहे. कॅनडा मजबूत आहे. कोणताही देश आमच्याकडून जे काही हिसकावून घेईल त्यापेक्षा जास्त आम्ही स्वतःसाठी निर्माण करू शकतो, असंही त्यांनी म्हटलंय. ट्रम्प प्रशासनाने कॅनडाच्या वस्तूंवरील आयात शुल्क 25%वरून ते 35%पर्यंत वाढवलंय. हा निर्णय शुक्रवारपासून लागू होतोय. ट्रम्प यांनी हा निर्णय अंमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी कॅनडाने पुरेसं सहकार्य न केल्यामुळे घेतल्याचं म्हटलंय. दक्षिण पश्चिम चीनमध्ये चोंगकिंग शहरात उष्णतेच्या लाटेमुळे उच्च तापमानामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. 31 जिल्ह्यांमध्ये दुपारपासून रात्रीपर्यंतचं तापमान 40 अंशांपर्यंत जाऊ शकतं असा इशारा हवामान विभागानं दिलाय. या उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळावा यासाठी वुलॉंग जिल्ह्यातील फेरी माउंटनवर पर्यटकांनी कॅनियन राफ्टिंगचा आनंद घेतलाय. 5 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर 50 मीटर उंची आणि 8 रॅपिड्स आणि अनेक वळणं देखील आहेत. कॅनियन राफ्टिंग करताना पर्यटकांना उष्णतेपासून थोडा दिलासा मिळालाय. बलुचिस्तानचे नेते मीर यार बलूच यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कडक इशारा दिलाय. पाकिस्तानमध्ये मोठा तेल आणि नैसर्गिक वायू प्रकल्प उभारण्याच्या ट्रम्प यांच्या इच्छेबद्दल त्यांनी हा इशारा दिलाय. यावेळी ट्रम्प यांना या प्रदेशात कोणत्याही नैसर्गिक संसाधनांच्या उत्खननात पाऊल न ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. तेल, वायू, लिथियम आणि युरेनियम यासारखी संसाधनं पाकिस्तानची नसून बलुचिस्तानची आहेत असा दावा त्यांनी केलाय. ट्युनिशियाची राजधानी ट्युनिस इथे शेकडो निदर्शकांनी गाझामधील पॅलेस्टाईन लोकांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली आहेत. गाझामध्ये वाढत्या मानवी संकटाबद्दल अरब देशांमध्ये संताप वाढत चाललाय. त्यानंतर हे आंदोलन सुरू झालंय. निदर्शकांनी पॅलेस्टाईनचे झेंडे फडकावले, तसंच फलक हातात घेत आणि इस्रायलच्या नाकेबंदीचा निषेध करणारे नारे दिलेत. अनेक निदर्शकांनी अरब देशांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेण्याची मागणीही केली आहे. या आंदोलनात ट्युनिशियाचे प्रमुख विरोधी पक्षनेते अहमद नशीद चेब्बी हे देखील सहभागी झाले होते. द अमेझिंग झुलॉंग हे जगातील पहिलं चष्मा न घालता आपल्या डोळ्यांनी पाहता येणारं 3D कला प्रदर्शन सुरू झालंय. शांघायमधील चायना आर्ट म्युझियममध्ये हे प्रदर्शन भरवलं गेलंय. हे शान हाय जिंग या प्राचीन चीनी पौराणिक कथांवर आधारित आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्राचीन कथा साकारण्यात आल्यात, ज्यामुळे एक अद्भुत साय-फाय अनुभव घेता येतोय. हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. प्रत्येक वेळी 3D गोष्ट पाहण्यासाठी चष्मा घालावा लागायचा, पण आता या प्रदर्शनात तुम्हाला नेकेड आय हे वंडर्स पाहता येणार आहेत. बेनिन देशाची राजधानी पोर्टो नोव्हो इथे वार्षिक मास्क फेस्टिवल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. पूर्वजांचे आत्मे, संस्कृती आणि पारंपरिक ओळख साजरी करणाऱ्या या सणात हजारो नागरिक आणि पर्यटकांनी सहभाग घेतलाय. या महोत्सवात लाकडी मुखवटे, रंगीबिरंगी कपडे आणि पारंपरिक संगीतावर कलाकारांनी ठेका धरला. हा सण विशेषतः योरुबा, सोम्बा या समुदायांमध्ये साजरा केला जातो. मुखवटे घालून नृत्य करणाऱ्या कलाकारांना झांग बेटो म्हणून देखील ओळखलं जातं. येमेनमधील भारतीय परिचारिका निमिषा प्रियाला मृत्यूदंडाची शिक्षा होते. तिच्यावर हत्येचा आरोप आहे. दरम्यान निमिषा प्रियाला लवकरात लवकर फाशी द्या अशी मागणी महदीच्या पीडित कुटुंबियांनी हुती सरकारकडे केली आहे. तलालचा भाऊ अब्दुल फता अब्दो महदी यांनी सोशल मीडियावर पत्र लिहिलंय. याआधी 16 जुलैला तिला फाशी दिली जाणार होती, पण तो निर्णय पुढे ढकलला गेला. त्यामुळे आता यात कोणताही विलंब करू नका अशी मागणी पीडित कुटुंबानं केली आहे. भारत सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय पथकाला येमेनमध्ये जाण्याची परवानगी दिलेली नाहीये. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज, वाराणसीसह 14 जिल्ह्यात गंगा यमुना नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. काशीतील स्मशान घाट पाण्याखाली गेले असून रस्त्यांवर बोटी चालवाव्या लागतात. त्यामुळे हजारो नागरिकांनी घरं सोडली आहेत. गंगेने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूरग्रस्तांसाठी टीम 11 ही विशेष मंत्रिमंडळ समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. प्रज्वल रेवण्णाची अग्रहारा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. घरात काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणी प्रज्वल रेवण्णा दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे. त्यांना 15,528 हा कैदी क्रमांक देण्यात आलाय. एकेकाळचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचे नातू अशी त्यांची ओळख होती. आता ते अग्रहारा तुरुंगात कैदी म्हणून वावरत आहेत. प्रज्वल रेवण्णा तुरुंगात अस्वस्थ आणि रात्री झोपतही नसल्याची माहिती समोर आली आहे.
श्रीनगरमध्ये ऑपरेशन महादेव अंतर्गत मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. तिन्ही दहशतवादी पाकिस्तानी असल्याचं स्पष्ट झालंय. मृत दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी कागदपत्र आणि पाक सरकारच्या डेटाबेसच्या आधारे दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. मारले गेलेले तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे वरिष्ठ कमांडर होते. सुलेमान शाह उर्फ फैजल जट या श्रेणीतील दहशतवादी आणि पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड होता. अबू हमजा उर्फ अफगाण हा ए ग्रेड कमांडर, तर यासिर उर्फ जिब्रान हा सुद्धा ए ग्रेड कमांडर असल्याची माहिती समोर आली आहे. पतीची खरी कमाई उघड करण्यासाठी पत्नी बँक अधिकाऱ्यांना समन्स पाठवू शकते. दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत हा मोठा निर्णय दिलाय. दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय देताना स्पष्ट केलंय की पतीने त्यांची खरी आर्थिक स्थिती लपवण्याचा प्रयत्न केला तर पत्नीला बँक अधिकाऱ्यांना समन्स देण्याचा अधिकार आहे. फेब्रुवारी 2012 मध्ये विवाहबद्ध झालेल्या एका महिलेने तिच्या पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार, हुंड्याची मागणी केल्याचा आरोप केला होता आणि या सुनावणी दरम्यानच दिल्ली हायकोर्टानं हा मोठा निर्णय दिलाय. दिल्लीत महिला खासदाराची सोनसाखळी चोरीला गेली आहे. दिल्लीत सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या चाणक्यपुरीत साखळी चोरीला गेली आहे. यामुळे दिल्लीत महिला सुरक्षित आहेत का असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालाय. तर काँग्रेसच्या खासदार आर सुधा सरकारी निवासस्थानातून मॉर्निंग वॉकसाठी गेल्यानंतर ही घटना घडली. चोरांनी त्यांची सोनसाखळी हिसकावल्याने त्यांच्या गळ्याला जखम देखील झाली आहे. सुधा यांनी एफआयआर दाखल करत संसदेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचंही म्हटलंय. तर पोलिसांकडून आता या सोनसाखळी चोराचा शोध सुरू आहे. माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांच्या पत्नीच्या फसवणूक प्रकरणात आज सुनावणी झाली. सुनावणीत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आरोपी गगनदीप सिंगला भारतात परत येत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिलेत. तसंच न्यायालयाने आरोपीचे पासपोर्ट जप्त करण्याचेही निर्देश दिलेत. तर 2024 मध्ये आरोपीने नवजोत कौर सिद्धू यांच्या गुंतवणुकीच्या नावाखाली 10 कोटींची फसवणूक केली होती. तर आरोपीने कौर यांच्यासह त्यांच्या भाऊ आणि मेहुणीची देखील फसवणूक केली होती. फसवणुकीनंतर तो दुबईला पळून गेलाय. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. देशातील भावनगर इथून अयोध्या एक्सप्रेस, रेवा पुणे एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर त्यांनी ही मोठी घोषणा केली. तर भारताची पहिली मुंबई अहमदाबाद दरम्यान ही बुलेट ट्रेन धावणार आहे. 508 किलोमीटरचं अंतर अवघ्या 2 तासात पार केलं जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना चांगलंच फटकारलंय. भारतीय सैन्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कोर्टाने त्यांना सुनावलं. चीनने 2000 किलोमीटर जमिनीवर कब्जा केलाय हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही तिकडे होतात का? तुमच्याकडे याची काही विश्वासार्ह माहिती आहे का? जर नसेल तर मग तुम्ही अशी विधानं का करताय? असा सवाल कोर्टानं राहुल गांधी यांना केला. तसंच जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असं विधान केलं नसतं असंही न्यायमूर्तींनी म्हटलंय. तर 2022च्या भारत जोडो यात्रेदरम्यान चीनी सैनिक भारतीय सैन्याला मारतायत असंही वादग्रस्त विधान राहुल गांधी यांनी केल्याचं कोर्टानं नमूद केलंय. भारताच्या आयुष मंत्रालयाने राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळामार्फत 2 करार केलेत. पुण्यातील विश्वेत बायोप्लांट्स व्हेंचर यांच्याशी पहिला करार करण्यात आलाय, ज्यात दुर्मिळ आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या औषधी वनस्पतींचं टिश्यू कल्चरद्वारे संवर्धन केलं जाईल. तर दुसरा करार नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा आणि एम्स यांच्यासोबत झालाय, ज्यात एम्स परिसरात राष्ट्रीय औषधी वनस्पती उद्यान स्थापनेचा निर्धार करण्यात आलाय. या करारामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि समाजात औषधी वनस्पतींच्या महत्त्वाबाबत जनजागृती होईल असं आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलंय. एनडीए संसदीय पक्षाची उद्या बैठक होणार आहे. सकाळी 9:30च्या दरम्यान संसद भवनाच्या परिसरात ही बैठक पार पडेल. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. तर या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान मोदींचा सत्कारही केला जाणार आहे. 1 वर्षानंतर एनडीए संसदीय पक्षाची बैठक पार पडतेय.